चला मुलांनो, आज मी तुम्हाला विभक्ती प्रत्यय या कुटुंबातल्या 8 बहिणींची कहाणी सांगणार आहे। तर या 8 बहिणी आहेत। या 8 बहिणींना कुठेतरी जायचं आहे। या 8 बहिणीपैकी पहिली बहीण जी आहे ती आहे प्रथमा, आणि ती प्रथमा आहे मुकी, ती काहीही बोलत नाही। परंतु द्वितीया बहीण खूप हुशार आहे। तिला नेहमी वाटते की आपण कुठेतरी गेलो पाहिजे, मस्तपैकी फिरलो पाहिजे, तिला कुठेतरी जायचं आहे। बघूया तिला कुठे जायचं ती सांगणार आहे। चाचीच्या गावाला चला ना गे, जाऊ का? मी पण येतो, मला न्यायशी। चला ना ते ना बाबा ना, मला तर ऊन लागे। चाचीच्या गावाला कय्या नो, अजिबात नाही, अजिबात जाणार नाही। बघा दोस्तो, या बहिणी थोड्याशा कशा आहे की खेड्यातल्या आहेत, पहाडावरच्या आहे, म्हणून यांच्या उच्चारणामध्ये फरक आहे। म्हणजे यांना कुठे जायचं आहे? चाचीचे गावला जायचं आहे। ती प्रथमा ही मुकी होती, तर हिला म्हणजे प्रथमाला काही प्रत्यय आहे का? नाही। म्हणजे जेव्हा कुठल्याही शब्दाला कुठलेही प्रत्यय नसते तेव्हा तो शब्द जो कुठलाही प्रत्यय नसते तेव्हा तो शब्द हा प्रथमा विभक्ती असते त्याला। आता आपण द्वितीय विभक्ती बघूया। द्वितीय विभक्तीला कुठले कुठले प्रत्यय आहेत? हां, स ला नाते। आताच हिने म्हटलं की चाचीचे गावला सलानाते म्हणजे चलानगे म्हटलं। ते द्वितीय जे विभक्ती आपण केव्हा ओळखायची? जेव्हा एखाद्या शब्दानंतर स ला ना ते हे जर प्रत्यय आले असेल तर त्या शब्दाला आपण द्वितीय विभक्ती लागली असं आपण समजूया। आता ही तृतीया काय म्हटली होती तुमच्या लक्षात आहे? तृतीया काय म्हटली होती की चाचीचे गावला नेशी म्हणजे मला सुद्धा नेशीन। म्हणजे एखाद्या शब्दानंतर ने ए शी हे जर प्रत्यय आले तर त्यावेळेस तृतीया विभक्ती होते। म्हणजे एखाद्या शब्दाला जर ने ए शी हे जर प्रत्यय शब्दानंतर लागून आले तर आपण तेव्हा समजायचं की ती तृतीया विभक्ती आहे। आता चौथी सुद्धा काय म्हणत होती? म्हणजे ज्यावेळेस द्वितीयाने म्हटलं की चाचीचे गावला चला ना गे म्हणजे सलानाते, तेव्हा ही चतुर्थीसुद्धा विभक्ती काय म्हणत होती? सलानाते। आता ह्या दोघींचे बघा प्रत्यय सारखे आहे, द्वितीयाचे आणि चतुर्थीचे, पण थोडा फरक आहे। जेव्हा एखादं वाक्य असते आणि त्या वाक्यामध्ये एखादा शब्द असतो आणि त्या शब्दामध्ये समजा स ला ना ते हे जर प्रत्यय लागून आले आणि त्या वाक्याचा भावार्थ हा समर्पणाचा असेल, त्यागाचा असेल, तेव्हा आपण समजायचं की त्याला स ला ना ते हे जर प्रत्यय लागून आले तर ती विभक्ती ही चतुर्थी विभक्ती आहे। नाहीतर आपण द्वितीय विभक्तीच गृहीत धरायची। त्या वाक्याचा भावार्थ समजूनच आपण स ला ना ते हे जर प्रत्यय लागले तरच आपण ती चतुर्थी विभक्ती आहे असं समजायचं। तुम्ही ऐकलं मित्रांनो, पाचवी बहीण काय म्हणत होती? जेव्हा ह्या चतुर्थीने म्हटलं की सलानाते, तेव्हा पाचवी बहीण म्हटली की नाही गड्या, मला ऊन लागते, मला उन्हाचा त्रास होतो, त्यामुळे मी चाचीच्या गावाला येणार नाही। म्हणजे एखाद्या शब्दानंतर ऊन हे जर प्रत्यय लागून आले तर समजायचं की ती विभक्ती ही पंचमी विभक्ती आहे। आता षष्ठी विभक्ती हिला थोडंसं उशिरा ऐकू गेलो। ती काय म्हणाली? चाचीचे गावला। तिलासुद्धा खूप आनंद झाला, मी सुद्धा चाचीचे गावला येतो। म्हणजेच जेव्हा एखाद्या शब्दानंतर चा ची चे हे जर प्रत्यय लागून आले तर आपण समजायचं की ती षष्ठी विभक्ती आहे। आता ही सप्तमी विभक्तीला खूप खुशी झाली, कारण आपण सगळेजण चाचीच्या गावाला जाणार आहोत। आपण 8 बहिणी आहोत आणि आपण 8ही बहिणी चाचीच्या गावाला जाणार आहोत। तेव्हा ती तय्या चल तय्या असा ते उच्चारून नृत्य करायला लागली। म्हणजेच आपल्याला यातून शिकायचं आहे की जेव्हा सप्तमी विभक्ती कधी ओळखायची? जेव्हा एखाद्या शब्दाला त ई आ हे जर प्रत्यय लागून आले असेल तर ती विभक्ती सप्तमी विभक्ती आहे असं ओळखायचं। आणि सगळ्यात मोठी बहीण ही ठरवेल तसंच होईल।
तिचा प्रत्यय काय आहे? नो. म्हणजे समजा एखाद्या शब्दानंतर नो हा शब्द लागून आला, नो हा प्रत्यय लागून आला, तर ती विभक्ती संबोधन विभक्ती आहे असं आपण समजायचं. तर दोस्तो हो, या 8 बहिणींची कहाणी अशीच आहे. आपण ते शब्द हे जे सगळे प्रत्यय आहेत कसे लागतात शब्दांना आणि कुठली विभक्ती होते हे आपण नंतरच्या तासिकेला बघूया. धन्यवाद. थँक्यू.